हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता चालत मार्केटमध्ये काही जास्त खरेदी नव्हती करायची, म्हटलं एका दुसरी भाजी पण आणावं आणि मला माझं थोडंसं काम होतं, तर बघूयात भेटते का नाही ते. तर चला निघूया. सावकाश उघड, त्याला कशाला अडकवतो आता गेटला. गाडी आली थांब. सगळं संपवायचं. किती दम्माने नीट पकड स्वतः आलो आम्ही बाहेर भाज्या वगैरे घेतल्या. रस घ्यायचा त्याच्यासाठी थांबलो. त्याला एक उसाचा रस घेतला पण त्याला काही जात नाही. तुला मी अगोदर विचारलं होतं तू आईस्क्रीम खाणार आहे का उसाचा रस. अगोदर विचारलं तो म्हटलं नाही मला उसाचा रस पाहिजे. आता उसाचा रस आता नाही भेटणार. आता एवढा संपवायचा सगळं. एवढा संपवून आधी मी संपवू का. तू नाही संपवू ना. संपवू की एवढं नको ना. सो मग आम्ही मार्केटमधून लवकर घरी आलो आणि मग नंतर बनवायच्या होत्या तिखट पुऱ्या. तर खूप दिवसापासून बनवायच्या होत्या, तर म्हटलं चला टाईम पण होता. तर म्हटलं मग चला आज टाईम होता, तर म्हणून म्हटलं तिखट पुऱ्या बनवूयात. तर मग त्याच्यासाठी मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. मला थोड्याशा जास्त पुऱ्या बनवायच्या होत्या, त्याच्यासाठी मी हिरवी मिरची पण थोडीशी जास्त घेतली. ही काही जास्त तिखट नव्हती त्यामुळे थोडीशी जास्त घेतली. 2 कांड्या लसूण घेतला, तो पण छान निवडून घेतलेला आहे. आणि मिरच्या मी ह्या तोडून का टाकते कारण की मिक्सरमध्ये लवकर बारीक होत आहेत आणि मिक्सरचं भांडं थोडंसं खराब झालं माझ्याकडनं, त्यामुळे पूर्ण बारीक नाही होते. त्यात एक दोन तुकडे राहतात मिरचीचे, त्याच्यामुळे मी कट करूनच टाकले. आणि मग ते मिक्सरला छान पेस्ट बनवून घेतली. आणि कोथिंबीर थोडीशी जास्त घेतली कारण की आपल्याला कोथिंबीरीच्याच पुऱ्या बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे मग मी कोथिंबीर थोडी जास्त घेतली. आणि ती असेल तरी म्हणजे पुऱ्या छान होत आहेत आणि नसेल तरी पण पुऱ्या छान होत आहेत. आपण पालकाच्या किंवा मेथीच्या अशा बनवू शकतो. तर तशा आज मी कोथिंबीरीच्या तिखट पुऱ्या बनवणार आहे, त्याच्यासाठी थोडीशी जास्त घेतली. तर बघू शकता आपल्याला ही होईल तेवढी ना बारीक कट करायची आहे. तर मी खूप बारीक कट केली. आणि मग नंतर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला पीठ. तर कोणतं पीठ लागणार आहे ते पण बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर म्हणजे सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते. कोणी म्हणजे खूप प्रकारचे पीठं वगैरे ॲड करतात, तांदळाचं पीठ वगैरे, मैदा. तर तसं मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ते 2 चाळण्या घेतले. अंदाजेच पीठ घेते मी, मोजून वगैरे वाट्याने नाही घेतलं. तुम्ही मोजून घ्यायचं असेल तर 3 वाट्या गव्हाच्या पिठासोबत 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं तरी पुऱ्या म्हणजे छान होत आहेत. तर मी तसं अंदाजानेच काढलेलं आहे पूर्ण. तर हे दोन्ही पण पीठ मी छान चाळून घेते. डाळीचं पीठ मी अगोदर चाळून ठेवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये काय होतं त्या गाठी वगैरे असतात ना, तर त्या कधी पण आपल्याला एकदा पीठ मळवताना एकदा चाळून घेतलं तर गाठी वगैरे फुटत आहेत सगळ्या. आणि मग मी आत्ता त्याच्यामध्ये घेते ओवा थोडासा जास्त वापरायचा. आणि कधी पण आपण जे पदार्थ तळतो ना, म्हणजे पुऱ्या भजे वगैरे, त्याच्यामध्ये थोडासा ओवा जास्त घातला तर टेस्टी पण लागतात. आणि ओवा मला जास्त आवडतं त्याच्यामुळे मी ओवा टाकते. जिरे वगैरे नाही टाकत. कोणी जिरे टाकतात, तर जिरे मला अजिबात नाहीत आवडत, त्यामुळे मी जिरे नाही टाकत, फक्त ओवा टाकते. आणि मग त्याच्यामध्ये टाकले मी म्हणजे आपल्याला मीठ जसं आपल्याला अंदाजाने कमी जास्त लागतं तसं टाकू शकतो आपण. आणि मग टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये हळद आणि हिरवी मिरची लसणाची पेस्ट करून घेतली. तर आता आपण ती पूर्ण मिक्स करून घेऊयात. आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी राहिली होती, त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आणि ते पण पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आणि आत्ता काय करायचं आपल्याला, हे पीठ आहे ना, हे आपल्याला घट्ट भिजवायचं, खूप पातळ नाही भिजवायचं. तर थोडं पाणी ॲड करूनच पीठ मळवायचं. म्हणजे काय होतं की आपण जी पेस्ट बनवलेली आहे ते पण ओली असती आणि कोथिंबीरनी पण त्याला पाणी सुटतं. तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला थोडंच पाणी टाकायचं आहे आणि होईल तेवढी घट्ट करायची. म्हणजे आपण थोडा वेळ ती रेस्ट करायला ठेवतो ना, तेव्हा पण पीठ घट्ट असेल तरी पण पातळ होतं. तर अगदी थोडं पाणी ॲड करून मी पूर्ण पीठ आहे ते पीठ छान भिजवून घेते. आणि एकदम आपल्याला जाडसर असा घट्ट उंडा बनवून घ्यायचा आहे. सो मी आत्ता मस्त पीठ बनवलेलं आहे, तर बघू शकता. तर आत्ता आपल्याला हे काय करायचं आहे,
10 ते 15 मिनटं फक्त आपल्याला ह्याला रेस्ट करून ठेवायचं आहे. झाकण घालून ठेवलं तरी चालतं, नाही झाकण घातलं तरी पण त्याला थोडंसं तेल लावायचं आणि मग नंतर ठेवायचं. तर बघू शकता आता पीठ छान भिजलेलं आहे आणि पुरी छान लाटावी म्हणून मी अजून थोडंसं तेल घेते आणि तेल घेऊन आपण हे छान लाटून घेऊयात. तर खूप म्हणजे पातळ पण नव्हता झाला, कारण की मी बनवताना घट्ट बनवलं होतं, पण ते भिजलं ना थोडंसं अजून पातळ होतो. तर तुम्हाला जर वाटत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मक्याचं पीठ पण टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ पण टाकू शकता. तर मी फक्त ह्याच्यामध्ये डाळीचं आणि गव्हाचंच पीठ टाकलेलं आहे. सो एका गॅसवरती कढई ठेवली तेल गरम होण्यासाठी, कारण की एकटी जर बनवायचं असेल ना तर मग उशीर लागतो. त्याच्यासाठी मी लगेच एक एक पुरी बनवणार आहे आणि नंतर एक एक लगेच तळून घेणार आहे, कारण की पीठ जास्त पातळ झालं आणि ह्या जर पुऱ्या करून ठेवल्या ना तर चिटकतात, ताटात वगैरे करून ठेवल्या तर. त्याच्यासाठी मी फक्त एकच पुरी लाटणार आहे आणि लगेच तळून घेणार आहे. तर पुरी मी थोडीशी मोठ्या साईजचीच बनवत होते, कारण की आपल्याला कुठं जर जायचं असेल ना तर आपण अशा पुऱ्या डब्याला नेऊ शकतो. आणि मेन म्हणजे आम्हाला बाहेरच जायचं होतं दुसऱ्या दिवशी, तर त्यासाठी मी ह्या पुऱ्या बनवते रात्रीच्याला, कारण की म्हणजे भारी लागतात कुठं बाहेर गेलं तर. दही आणि पुऱ्या तर बघू शकता, एक पुरी लाटली आणि मस्त छान तळलेली आहे आणि तेलकट पण अजिबात नाहीत राहत, एकदम कुरकुरीत होत आहेत. आणि आपल्याला जर जास्त म्हणजे दिवस ठेवायचे असेल ना तर आपण म्हणजे 3-4 दिवस तर आपण छोट्याल्या काप करून पण ठेवू शकतो, कारण की त्या काप आहेत ना त्या म्हणजे जशी आपण शंकरपाळे वगैरे बनवतो ना सेम तशा, तर त्या जास्त दिवस राहत आहेत. आणि ह्या पुऱ्या आहेत ह्या पण 2 दिवस चांगल्या राहतात, खराब वगैरे अजिबात नाहीत होत. फक्त आपल्याला जास्त तेलकट होऊ द्यायच्या नाहीत, म्हणजे जे आपण तळतो ना तेव्हा त्याचं पूर्ण आपल्याला तेल निघलं पाहिजे, अशा तळताना काढून घ्यायच्या आहेत. काढताना अगदी झाऱ्यामध्ये असे 10 ते 15 सेकंद धरून ठेवायचं, म्हणजे त्यातलं सगळं तेल आहे ना तेल निघतं. आणि काढताना पण एका जाळीच्या ताटामध्ये काढायच्या, नंतर दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवायच्या, म्हणजे अजिबात तेलकट वगैरे नाहीत होत. तर बघू शकता आता मी एक पुरी तळलेली आहे आणि म्हटलं अजून एक पुरी तळून दाखवते. थोडीशी म्हणजे कसं थोडीशी मोठी साईज धरली होती, कारण की करायला पण खूप उशीर लागतो खूप छोट्याला केल्यावर. तर म्हटलं आपल्याला काय कुठं म्हणजे कोणी जर जेवायला वगैरे आलं तर आपण छोट्याला बनवतो, घरी खायची असेल तर लहान बनवली काय आणि मोठी बनवली काय. आणि रुद्रांश पण एवढा मध्ये करत होता आणि घाई पण होती मला, त्याच्यामुळे मग मी म्हटलं थोड्याशा मोठ्याच बनवूयात. तर मग मी थोडीशी मोठी साईज केलेली आहे, बघू शकता. पण इतक्या खायला इतक्या मस्त लागल्या ना, आणि रुद्रांश एवढं तिखट पण नाही खाते, पण त्याला पण ह्या तिखट पुऱ्या खायला खूप आवडल्या. आणि तो ना ह्या पुऱ्या बनवल्यापासून ना म्हणजे मी हा व्हिडिओ बरेच दिवस झाला बनवलेला आहे. सो एडिट करायला मला 8 ते 10 दिवस गेले, कारण की मध्ये पण माझ्याकडे खूप जास्त कामं होते. तर ह्या पुऱ्या बनवल्यापासून तो सारखं म्हणतो की मम्मी त्या तिखट पुऱ्या बनवून दे, त्याला खूप आवडल्या. आणि लहान मुलं भाज्या वगैरे खात नसेल ना मेथी वगैरे, तर आपण असे ना म्हणजे पराठे मेथीच्या पुऱ्या किंवा पालकाच्या पुऱ्या पण करून देऊ शकतो, म्हणजे ते पुऱ्या पण खात आहेत आणि भाज्या वगैरे पण, म्हणजे अशी भाजी पोळी त्यांना आवडत नाही ना, तर मग अशी भाजी पोळी पण खाण्यात येते. तर अशा पण करून आपण लहान मुलाला देऊ शकतो डब्याला वगैरे टिफिनला. तर बघू शकता आत्ता मी अजून एक एवढी पुरी एक लाटून घेते. पीठ थोडंसं जास्त लागत होतं, कारण की ना पीठ थोडंसं जसं वेळ लागेल ना तर तसं पीठ थोडंसं पातळ होत जातं. तर आता मी अजून एवढी एक पुरी लाटून दाखवते, कारण की सगळ्या पुऱ्यांचा व्हिडिओ बनवायचा म्हटला व्हिडिओ पण खूप मोठा होतो आणि टाईम पण खूप जास्त लागतो एडिट करायला. हे कॅमेरा लाटताना एकीकडे ठेवायचा, तळताना एकीकडे ठेवायचा, त्याच्यामुळे. तर बघू शकता पुरी एकदम मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. तर आत्ता सगळ्या पुऱ्या वगैरे आपण काढून घेऊयात. तर तुम्हाला ही रेसिपी ना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आत्ता चॅनलवरती ना डेली ब्लॉग्स पण येत आहेत आणि रेसिपीचे ब्लॉग्स पण येत आहेत. पण मी काय करते की म्हणजे रेसिपी आणि ब्लॉग्स मी मिक्स करून टाकते. तर तुम्हाला ब्लॉगचे जास्त व्हिडिओ आवडत आहेत की रेसिपीचे जास्त आवडत आहेत, मला हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता पूर्ण एक मोठं ताट भरून पुऱ्या झालेल्या आहेत आणि एकदम अशा खुसखुशीत, आणि अजिबात त्याला तेल पण अजिबात नव्हतं राहिलेलं, बघू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर आत्ता मग मी थोड्याशा गार होण्यासाठी एका साईडला ठेवलेल्या आहेत, बघू शकता. आणि मग नंतर गार झाल्या की डब्यामध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे 2 दिवस चांगल्या राहतात.